श्री स्वामी समर्थ. हनुमान जयंतीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. चला तर आपल्याला हनुमान उद्या आहे हनुमान जयंती आणि त्याच निमित्ताने आपल्याला काय सेवा करायची आहे, कोणता नैवेद्य दाखवायचा आहे जेणेकरून आपले सर्व कष्ट पीडा ह्या दूर होतील. तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. ते मी सर्व तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे कुठले सेवा उपाय नैवेद्य करायचा, म्हणून पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आपल्या स्वामी भक्ती मराठीमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर हनुमानांचा जन्म गौतम कन्या अंजनी व सुमरीराज केसरी यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला. म्हणून या दिवशी वडा वाटून ठिकठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. हनुमानांचा जन्मकाळ सूर्योदयाच्या वेळचा असल्याने त्याला पूर्वेकडून वर नेणारे लालबिंदू सूर्यबिंब दिसले. ते एक सुंदर फळ आहे असे समजून ते गिळंकृत करण्यासाठी विनाविलंब त्याकडे झेप घेतली अशी कथा आहे. पवन म्हणजे वायू व त्यांचा मुलगा म्हणून त्याला पवनपुत्र म्हणतात. बघा, श्री हनुमानांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विचार केला तर असे दिसून येते की मारुती हा रुद्राचा अवतार अत्यंत तेजस्वी, गतिमान, चपळ, आदर्श, गुणवत्तेत अग्रण्य तसेच बलशाली आणि सामर्थ्यवान होते. त्यांचे बल आणि धैर्य वर्णनातील होते. बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये श्रेष्ठ, आचरण शक्तिमान, ब्रह्मचारी पालक, आत्मबल असणारा आदर्श स्वामी भक्त हे खास वैशिष्ट्य. सर्वांग त्यागाचे मूर्त स्वरूप ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. शरीरबळ असून सुद्धा हनुमान विनयशील होते. हनुमान मनोबल आणि पराक्रमाचे प्रतीक होते. चला तर माहिती सांगायला खूप काही आहे. व्हिडिओ आपला जास्त मोठा न होता मी अगदी तुम्हाला कमी वेळेत जास्त माहिती म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करेल. तर बघा, आपल्याला सेवा करायची उद्या हनुमानांची. मंदिरात जाऊन पहिले स्नान करायचे सकाळी सकाळी आणि दिवसभरात केव्हाही केलं तरी चालू शकतं. बघा, आपल्याला पहिले जरी आपण उद्या हनुमान जयंती आहे पण आपल्याला सुरुवातीला श्रीराम रक्षेचं पठण करायचे का, तर आपल्याला माहितीच आहे आपले मारुतीराया श्रीरामांचे भक्त होते. तर बघा, सर्वात आपल्याला श्रीराम रक्षा आधी वाचायची, त्याच्यानंतर श्री मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे, नंतर पंचमुख हनुमान कवच हे सुद्धा आपल्याला पठण करायचे, त्याच्यानंतर श्री हनुमान वडवानल स्तोत्रम हे सुद्धा आपल्याला वाचायचे, श्रीमद हनुमद्बिसा, अजून श्री लांगुलास्त्र शत्रुंजय स्तोत्रम ह्या आपल्याला सेवा करायच्या आहे उद्या हनुमंतांच्या, खास त्यांच्या जन्मोत्सव विषयीच, जेणेकरून आपल्या आयुष्यातील सगळे कष्ट पीडा दूर होतील या सेवेने. त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये सुद्धा दाखवायचे आपल्याला गूळ, फुटाणे तसेच बुंदीचे किंवा बेसनाचे लाडू हे आपल्याला त्यांना अर्पण करायचे नैवेद्यामध्ये. तर मारुतीरायांना बुंदीचे लाडूसुद्धा अतिप्रिय होते, तसेच बेसनाचे लाडूसुद्धा अतिप्रिय. हा नैवेद्य दाखवावा आणि आपल्याला ही सर्व सेवा अगदी तन मन धनाने करायची. आपण घरामध्ये सुद्धा करू शकतो, पण आपल्या जवळपास जर मंदिर असेल हनुमानरायांचं तर आपण तिथे जाऊन जर सकाळी सकाळी स्नान करून किंवा दिवसभरातून जेव्हा जमेल तेव्हा जर केलं तर खूपच उत्तम. याचे आपल्याला तात्काळ आपल्याला फळसुद्धा भेटते. चला तर मग इथंच व्हिडिओला एंड करते.